पगार 1,00,000च्या घरात वयाच्या 58व्या ते 60व्या वर्षी रिटायरमेंट नंतर झिरो इन्व्हेस्टमेंट झिरो सेव्हिंग अशी काही दयनीय अवस्था झाली. कारण वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 58 ते 60व्या वर्षापर्यंत नोकरी केली, पगार लाखाच्या घरात, परंतु रिटायरमेंट नंतर खाण्याचे वांदे. ही कथा आहे एक नोकरदार वर्गातल्या एका व्यक्तीची, जी की तुम्ही ऐकून असाल. 60 वर्षानंतर सर्व्हिस केल्याच्या नंतर पगार लाखोच्या घरात असून सुद्धा झिरो इन्व्हेस्टमेंट केली लाईफ टाइम आणि झिरो सेव्हिंग ठेवली. त्याच्यामुळे प्रचंड मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं आणि हालअपेष्टामध्ये वयाची जे म्हातारपण असतं ते या ठिकाणी गुजारा करावा लागतं. मग विषय काय, तुम्हाला जर नोकरी लागली असून 50,000 ते लाखाच्या घरात जरी पगार असेल, जरी इन्व्हेस्टमेंटच केली नाही तुम्ही किंवा गुंतवणूक केली नाही किंवा बचत केली नाही, तर मग तुम्हाला सुखी आयुष्य कधी जगता येणार. म्हणून पगार तुम्हाला 50,000 असो किंवा लाखाच्या घरात असो, तुमचं इन्व्हेस्टमेंट करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं जो शेवटचे दिवस असतात ते सुखाने आनंदाने जगण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. मग ही इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक नेमकी कशी करायची, कारण तुम्हाला आर्थिक नॉलेज असणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त नोकरी लागून उपयोग नाही. तोच मुद्दा आहे आजचा. नोकरी लागल्यानंतर बचत कशी करायची, सेव्हिंग कशी करायची. सर्वप्रथम लक्षात घ्या, बचत का महत्वाची, खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुम्हाला इमर्जन्सी फंड लागतो, मेडिकल इमर्जन्सी येते किंवा लग्न समारंभ, कार्यक्रम, घर, गाडी किंवा तुमच्या ज्या चैनीच्या वस्तू असतात त्यासाठी तुम्हाला फंड लागतो. सगळ्यात जास्त इमर्जन्सी फंड महत्वाचा असतो. किती पैसे बचत करावे, साधारणपणे बचतीचा फॉर्म्युला आहे 50-30-20. 50% जी तुमची रक्कम येते, जे तुमचं इन्कम आहे, ते तुमच्या गरजेच्या वस्तूवर किंवा गरजेच्या आवश्यक असणाऱ्या वस्तूवर खर्च करायचा आहे. 30% तुमचं प्लॅनिंग दुसरं असलं पाहिजे, 20% कमीत कमी बचत असली पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. 30%मध्ये काय येईल मित्रांनो, तुमचे स्वतःचे काय हॉबी असेल, फॅशन असेल किंवा त्याचा नेक्स्ट फ्युचर मध्ये जास्त फायदा होऊ शकतो. आणि 20% कमीत कमी बचत असायला पाहिजे. म्हणजे 1,00,000 जर तुम्हाला पगार असेल, त्याच्यातली कमीत कमी 20,000 बचत म्हणून राहिली पाहिजे, तर तुम्ही पुढे सेफ आयुष्य जगू शकता. त्यासाठी बचत करण्यासाठी काय करू शकता, तुम्ही SIP करू शकता. ठीक आहे. स्मॉल इन्व्हेस्टमेंट प्लॅन. ठीक आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याच्यामध्ये वेगवेगळे फंड असतात. त्या फंडामध्ये तुम्ही पर मंथ करू शकता किंवा वन टाइम. जर पर मंथ केलं तर तुम्हाला त्यानुसार जसं मार्केट वाढेल त्यानुसार त्या ठिकाणी फायदा होईल. आणि वन टाइम केलं तर तुम्हाला स्पेसिफिक टाइम पिरियड नंतर तेवढी अमाऊंट मिळेल. हा कुठलाही आर्थिक सल्ला नाही, परंतु जे तुमच्या हिताचं आहे, योग्य आहे, सुखी जीवन जगण्याचं जे मूलमंत्र आहे तो या ठिकाणी आज सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. लक्षात घ्या, पुढे इमर्जन्सी फंड लागतो. नेमका इमर्जन्सी फंड म्हणजे काय आणि किती असावं. साधारणपणे आजचा महागाईचा रेशो किंवा प्रमाण पाहता इमर्जन्सी फंड कमीत कमी तुमच्याकडे 2,00,000 तरी पाहिजे मित्रांनो. कमीत कमी. जर तुमची छोटी फॅमिली असेल, जर मोठी फॅमिली असेल तर अराउंड 5,00,000 ते 10,00,000पर्यंत इमर्जन्सी फंड लागेल. कारण इमर्जन्सी म्हणजे मेडिकल इमर्जन्सी आले किंवा अजून काही फंक्शन असू शकतं किंवा अजून दुसरे काही कार्यक्रम असू शकतात. त्यासाठी हे जे 2,00,000 किंवा 10,00,000 आहेत, तुमच्या फॅमिलीवर डिपेंड करतं तुम्ही किती मोठ्या फॅमिलीत किंवा छोट्या फॅमिलीत राहता. तर ते फंड तुम्हाला इमर्जन्सी मध्ये यूज करायला नक्कीच मदत होईल. म्हणून हे इमर्जन्सी फंड खूप महत्वाचं आहे. तुमच्या पगाराच्या व्यतिरिक्त आहे, पगाराच्या व्यतिरिक्त पाहिजे इमर्जन्सी फंड. सो SIP केलेली कधीही चांगली. SIP का करावी आणि SIP काय आहे नेमकं. ठीक आहे. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याच्यामध्ये तुम्ही पगाराच्या 2%, 5% किंवा 10% रक्कम पर मंथ त्या स्पेसिफिक फंडामध्ये टाकू शकता. आता कुठले फंडामध्ये टाकायचं किंवा कशी करायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही कमेंट करा. तुम्हाला सर्व प्रोसेस जाणून घेण्यास मी नक्कीच मदत करेल. हा कुठलाही आर्थिक सल्ला नाही, अजून परत सांगतो. ठीक आहे. त्याच्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट करा, फायद्याची ठरेल. अनावश्यक खर्च टाळायच्यात आणि कुठल्या चुका टाळायच्या, जेणेकरून फ्युचर मध्ये तुम्हाला स्मॉल इन्व्हेस्टमेंट खूप हाय रिटर्न देऊ शकेल. तुमचा खर्च क्रेडिट कार्ड, अननेसेसरी क्रेडिट कार्ड मारायचं नाही, अननेसेसरी EMI करून घ्यायचे नाही. त्याच्यानंतर सेव्हिंग कधी झिरो करायचं नाही. इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला आणखी पुढे डिटेल्स मिळून जातील. क्रेडिट कार्डचं सांगायचं झालं तर नको असलेल्या गोष्टी म्हणजे तुम्हाला मोबाईल,
साधा सिंपल मोबाईल असला तरी चालू शकतो, परंतु आयफोन किंवा महागडे मोबाईल घेण्याची आवश्यकता नाही जर तुमचा इन्कम सोर्स कमी असेल. त्यामुळे काही जण काय करतात, क्रेडिट कार्ड मारलं जातं आणि त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आवश्यक नसताना इन्व्हेस्टमेंट करू शकतात आणि त्याचं फ्युचरमध्ये झिरो रिटर्न असतं. ते झालं तुमचं क्रेडिट कार्ड. ठीक आहे, ईएमआय. आता क्रेडिट कार्ड घेतल्याच्या नंतर तुम्ही वन टाइम स्वॅप केल्याच्या नंतर पेमेंट तुम्हाला वन टाइम करायला लागेल किंवा त्याचं पार्ट टाइम पेमेंट असतं किंवा त्याचे ईएमआय पाडून घेऊ शकता. मग ईएमआय पाडण्यापेक्षा काय करायचं, वन टाइम केलेलं कधीही चांगलं. जर ईएमआय पाडून घेतले तुम्ही, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पर मंथ तुम्हाला ईएमआयचा त्रास त्या ठिकाणी भोगावा लागेल आणि अनावश्यक गोष्टी शक्यतो टाळल्या तर हे ईएमआय नक्कीच टाळ जातील. आता सेव्हिंग करायची, आता तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे 50-30-20चा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा. इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे अजून तर मी नक्की मला कमेंट मध्ये सांगायचं. ठीक आहे, प्रॅक्टिकली सेव्हिंग करणं कसं फायदेशीर ठरू शकतं आणि नेमकं प्रॅक्टिकली सेव्हिंग कशी करायची लक्षात घ्या. तुमचं जशी सॅलरी झाली किंवा काही बिझनेस असेल त्याचं मंथली एक डाटा शीट काढून घ्या. तुमचा खर्च किती झाला, तुम्हाला प्रॉफिट किती झाला किंवा लॉस किती झाला, सर्व मेंटेन एका साईडला काढून ठेवायचे सिस्टमॅटिकली. त्याच्यामधून तुमचा घराचा खर्च असेल, तुमचं किराणा खर्च असेल किंवा तुमचं मेडिकल बिल असेल किंवा तुमचं काही प्रोग्राम फंक्शन असेल किंवा तुमचा काही गाडीचा किंवा घराचा ईएमआय असेल, ते सर्व गोष्टी जाऊन सपोज तुम्हाला जर 10% किंवा 10,000 ते 20,000 सेव्हिंग मध्ये राहत असेल तर ते SIP मध्ये केल्याने तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच फायदा मिळू शकतो. आता असा फोर्स नाही की तुम्ही SIPच करा, परंतु SIP केल्याचे खूप मोठे फायदे भविष्यात हाय रिटर्न त्या ठिकाणी मिळत असतात. पुढे तुम्हाला एक साइड इन्कम थोडं थोडं म्हणजे आपण थेंबे थेंबे तळे साचे मराठीमध्ये म्हणे, थेंब थेंब पाण्याचं जरी केला तरी तळ साचू शकतं, परंतु त्याला वेळ लागू शकतो आणि तो वेळ जरी लागला तरी तुमचं भविष्य त्या ठिकाणी पुढे नक्कीच सुरक्षित होऊ शकतं. आता गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी बऱ्याच साऱ्या स्कीम्स आहेत, LIC आहे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा जर मार्केट कॅपिटल पाहिलं, मार्केटमध्ये तुम्ही शेअर मार्केट करू शकता. ठीक आहे, मी सल्ला देत नाही, परंतु जर नॉलेज असेल तर तुम्ही नक्की करा. ठीक आहे, कारण की काय, तुम्ही अभ्यास करताय, परीक्षा देताय, एक्झाम करताय, पगार सुद्धा एक जवळपास लाखोच्या घरामध्ये भविष्यात होते, परंतु रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे सेव्हिंग नसेल तर तुमचं आयुष्य सुरक्षित त्या ठिकाणी कधीच होऊ शकत नाही. आयुष्य जगण्यासाठी फक्त पैसाच लागतो, लक्षात घ्या. पैशा व्यतिरिक्त सर्व गोष्टी लागतात, परंतु त्या सर्व गोष्टी पैशाने येतात. म्हणून 90% जर पैसा असेल तर 100%पैकी तुमचे 99% प्रॉब्लेम हे सॉल्व्ह नक्कीच होतात पैशाने. उर्वरित 1% जे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये तुमचं इमोशन, प्रेम, हेट, लव, त्याच्यानंतर फिरणे, घुमणे, हॉबीज, सर्व ह्या गोष्टी आल्या ज्या की त्याला कुठलाच आकार नसतो, कलर नसतो, चव नसते, अशा गोष्टी. ते म्हणजे तुमचा तिरस्कार आला, प्रेम आलं, त्याच्यानंतर तुमचं हॉबीज म्हणजे तुमचे छंद आले, तुमच्या आवडीनिवडी आल्या, हे ऑर्डरलेस आहे, त्याला कुठल्याच प्रकारचा आकार, ओकार, धोकार किंवा चव काहीच नसतं. ठीक आहे, हे 1% मध्ये येते, बाकी 99% मध्ये जर तुमच्याकडे मनी इज पॉवर का म्हटलं जातं, याच्यामुळेच, कारण 90 ते 99% तुमचे प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होतात, 1% मध्ये बाकीच्या गोष्टी असतात. म्हणून इन्व्हेस्टमेंट आजपासूनच करायला सुरुवात करा. स्पर्धा परीक्षा द्या, मेन एक्झाम पास व्हा, नोकरीला लागा, परंतु नोकरीला लागल्याच्या नंतर पहिल्या पगाराचा जो तुम्हाला पेमेंट मिळेल त्याच्यातूनच एक 100, 200, 500, 1000 तुमच्या कॅपॅसिटीनुसार नक्कीच इन्व्हेस्टमेंट करा, जेणेकरून तुमचं भविष्य सेफ होईल. अशाच काही ऍडवाइस साठी तुम्हाला काही मदत लागत असेल तर नक्की कमेंट करा. पैसे नसतील तरी कमेंट करा. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे इथे पुस्तकं घेण्यासाठी पैसे नाहीत किंवा एक्झाम पास देण्यासाठी किंवा सकाळचं जेवण केलं तर संध्याकाळी जेवणासाठी पैसे नाहीत, असे सुद्धा काही आपले विद्यार्थी असू शकतात किंवा आपल्या समाजात लोक आहेत ज्यांचं सकाळी जेवल्याच्या नंतर संध्याकाळी जेवण्याचे वांदे आहेत. ठीक आहे, पैसे नसतील तरी पैसे कसे कमवायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे नक्कीच सांगेल, कारण आज सोशल मीडियाचा ट्रेड आहे, सोशल मीडियाचा युग आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेतून नोकरी लागल्याच्या नंतर पैसे कमवू शकता. सोशल मीडियावर हजारो प्लॅटफॉर्म आहेत, त्याच्यावरून पैसे कमवू शकता. त्याच्यानंतर तुम्ही फिजिकली वर्क करून पैसे कमवू शकता. लॉट्स ऑफ सोर्सेस आहेत पैसे कमवण्यासाठी. कोणाला जर माहित नसेल किंवा सोपा आणि सोयीस्कर पैसे कमवण्याचा मार्ग, परंतु लिगली मार्ग पाहिजे असेल तर नक्की मला कळवा, कमेंट करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. इथेच थांबतो. अशाच अपडेट आणि SIP बद्दल किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल किंवा पैशाच्या टिप्स आणि कसं सेव्हिंग करायची या गोष्टीबद्दल आणि आपल्या भरतीच्या अपडेटसाठी सुद्धा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. जय हिंद आणि राम राम मित्रांनो.